औचित्यवाडी. तुला काही कळतं का ग? काय गरज होती ऐकून घ्यायची एवढी? तो बाहेरचा माणूस होता बाजारामध्ये त्या माणसाने केवढा लोकांना देखत बडबड करत होता तो. तुला कळत नाही अशी तर एवढी गावामध्ये वाघीन ट्याव 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 करत फिरती ते तुझ्या तोंडातून आवाज नाही निघाला. खाली मान घालून ऐकून घेतलं. काय झालं सुगंधा? अहो जालू भाऊजी आम्ही बाजारामध्ये गेलो तिथे एक माणूस हिला बडबड करत होता. अहो इतकी बडबड केली सगळे लोक तोंडाकडे बघत होते आणि ही बाई गपचूप बसून ऐकत होती. नाही ते होतं नवऱ्याचं डोकं खाती गावातल्या लोकांचं डोकं खाती याचं नाव घे त्याचं नाव घे आणि तिथं एवढं ऐकून घेतलं. मीच बोलली त्याला किती काय पारी द्यायची नाही उरफाटी हाताची ठेवून त्याला एका फटक्यात खाली माझ तोंड पाहत होती तिथं बी. अहो मला सांगा कुठं पण तोंड सोडायचं का? कुठं सोडायचं म्हणजे घरी बरं सुटत तिथं गेल्यावर गप्पिली मांजरी वाणी. अहो मी गावाला अशी वाघीण आहे. अगं काय कामाची ती वाघीण त्या माणसाला बोलायचं ना तिथं. मी नसते तर काय केलं असतं मार खाऊन घरी आली असती का? अहो बाजारात काय बोलायचं मी एकटी बाई हा तुम्ही पण एकटं आणि कशाला उगाच नादी लागायचं मी होती माणसांच्या? म्हणून बरं झालं. त्याला इतकं झाडलं ना तुम्हाला सांगते. परत तो बारी जरी दिसली ना तिथं तुमची तो बडबड नसतो गर्दीला. खरे सुगंधा तू आहे ना वाघ्याची ना वाघीनच आहेस. अरे आपल्याला कोणी असं बोलण्याचं सण नाही होत बाई. चपलीने आणला असता त्याला मी. जिथं व्हायचं तिथंच वाघ व्हायचं असतं आणि जिथं मांजर व्हायचं तिथं मांजर व्हायचं असतं. असं काही नसतं. ते ना सुगंधाच्या कोणी नादाला नाही लागत. तुला दिसतं कधी गावामध्ये कोणी आपल्याकडे नजर वरती करत नाही. शेवटी मी आहे. सुगंधाचं नाद नाही करायचा पारे गावात. इथं बी वाघिनी आणि तिथं बी वाघीन. तो आहे आपली बिली मांजर. कुठं गेली का बिली मांजर होती. आपल्याला तर एवढं सण नाही होत आणि इथे चाललं एवढं ऐकून घरी आली. आपल्याला नाही पटलं पाहिजे. अहो तिथं मरणाची माणसं होती. तुडवलं असतं तर काय केलं असतं मी? कसं काय तुडवलं असतं? मी नव्हती तुझ्यासोबत. तू हसता उचलायचा त्याच्यावर फक्त. मग बाकीचं बघितलं असतं काय करायचं. सगळं बघून घेतलं असतं सुगंधानी. बरं जाऊ द्या. घाबरतच नाही जरा बी. काय घाबरायचं? चालले मी घरी. पण मग सर तुला खरं सांगू का हे असं नको वागत जाऊ. मी नसते तर काय केलं असतं एकटीने? झालं भाऊजी समजून सांगा. काय नाही चालायचं तिचं घरातच चलन घरातले वाघीन होईल. आणि तुमचं काय आहे हो? लय त्यांचं गुणगान गात होता. बायकोचं नाही कधी एवढं गुणगान गायलं. काय गुणगान गात होतो? राहती ती तशी रांगड्यावानी वाघिनी सारखी त्याच्यामुळं गात होतो गुणगान. तुला तर खापायचंच नाही बघ कधी. काय बघ ती चल उठ. शिट्टी कोणी वाजवली कडे? तेजस काय म्हणता वहिनी? करे तुला काही लाज वाटते का? तुम्ही काय बोलताय? झालं काय? झालं काय काय? अरे मी तुला इतकं चांगलं समजत होते ना पण असलं हे असं बघितलं शिट्ट्या बिट्ट्या मारताना माझ्या डोक्यातच गेला तो. अरे गावातलं माणूस आहे जरा नीट वागत जाय. मी काय फोर्स होले का शिट्ट्या मारायला? वहिनी तुम्ही काय बोलताय? काय काय बोलता का? शिट्टी वाजवली? तू वाजवली? काय झालं झालं काय? अगं तुला काय सांगू रुपये मी रस्त्याने चालली होती इतक्या जोरात शिट्टी वाजवली. तू सांग तोंडाकडे बघून वाटतं का हा एवढं चपडी चाळे करत असं कुशल बाई माणसाला बघून शिट्ट्या मारतो वाटतं का तुला? अहो तुम्ही काय बोलता सुगंधा वहिनी? शिट्टीचा माझा काय संबंध? मी खात बसलो इथं. काय तेजस मग मला आवाज कुठून आला? तुम्हाला किती चांगला पोरगा समजत होते. अहो तुमच्यासाठी पोरगी बघणार होते मी. अहो अहो तुम्ही काय बोल राहिले? तुम्हाला समजते का? मी काय बोल राहिले? शिकले सवरला बोल मी शिट्ट्या वाजवल का तुम्हाला बघून? तेजस मला ऐकायला आलं तू शिट्टी वाजवली. अरे बाप रे जरा बाप ना रे थोडंसं बाप रे. व्यवस्थित वागत जा तुला पहिलेच सांगते. सुगंधा वहिनी तुमच्याकडून मला ह्या अपेक्षा नव्हती हो. म्हणजे माझ्यासारख्या माणसावर डाऊट घेताय. काय नाही तुला मी लई चांगलं पोरग पण काय नाही तुम्ही बिघडला पाक. श्याम भाऊजीच्या नादी लागून बिघडला. लय अवघड आहे ग बाई. लग्न होत नसतं आता. अरे ऐकून तर घ्या. काय बोल आता यात संपेत आणला भो. काय 5 रुपयाचं नाही आणला तर उपकार करतो होई. लागला सांगायला मला. आता कोण शिट्टी वाजवली? अजून नाही जा. संपलीत. हो झालं भाऊजी. काय काय झालं? तुम्हाला काही लाज वाटते का? कशाची लाज वाटली? बसलो तर आम्ही इथं. ठीक आहे शिट्टी कोणी वाजवली आता? वा शिट्टी थोबाड वासून इथं बसता गावाच्या कोपऱ्या कापऱ्याला आणि शिट्ट्या वाजवता बाहेर तुम्हाला काही कळतं का? येड लागला काय सुगंधा येड तुला? लागलं काय? मग शिट्टी कोणी वाजवली आता? आम्ही- ए बाई तुझ्या नवऱ्याला हे समजून सांग. मी रस्त्याने चालले तर शिट्ट्या वाजवत होता आता बी. लाज वाटते का? जरा तरी लाज वाटते. बघ ना सुगंध ताईला शिट्टी मारता. ए पारे मी कशाला शिट्टी मारू? कोणी ठीक आहे. मारली? आपण शिट्टी मारली. आमचं चालू होतं मग? वहिनी. आम्ही नाही मारली शिट्टी. ए ठीक आहे तू तर शांतच बस आणि तू मग पण माहिती मला कसे आहेत म्हणून. कसे येत म्हणजे काय आम्ही शिट्ट्या मारतो काय? ते ना तेच ना. तू मला पहिलेच सांगत्या या असं परत मला चालता येतं तर सुट्टी जर मारले ना मग बघा तुम्ही ए, आता खालूनच काढून चांगली बळं समजून सांग जरा नवऱ्याला.
अक्कल हाय का जरा तरी या ह्याच्यासाठी येता का गावात फिरायला लोकांच्या बायांना शिट्ट्या मारायला? ए जाल्या तशाला शिट्टी मारली रे वहिनीला. गेन गेलं काय ते फाटका टाक वाट मा देखता पुढं खात होता मा बायको देखता म्हणतो मी शिट्टी मारली. अरे दम्मतीले मी. बघितलं का? गंमत जर शिट्टी जर मारली असेल ना का तुम्ही बी मारली? हा ठीक आहे तोच मारली. वहिनी मी बळच भांडणं नाही आणीत. हा ताई ना तर आळ देऊ मायवर ये. मारले असेल तुम्ही ते आले आम्हाला भांडायला. डिपुटीला नाव सांगे ना हाय ते खाणं पिणं सुद्धा बंद करायला हवीन. माझ्या नवऱ्याला काय पण वाईट साईड शिकवू नका आणि जरा ना माणसासारखं वागायला शिका. का हो तुमच्या डोक्यात काय पाणी झालेलं आहे का हो? का तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलंय आज मला त्रास द्यायचा म्हणून? झालंय काय पण? अहो लाज वाटते का काही वर थोबड करून विचारायला झालंय काय म्हणून? अरे पण मी माझा हात धुतोय आणि फक्त नजर गेली तुझ्याकडे तर अहो, काय हे तुला फक्त पाहावं बी नाही खावा का? होता का तुम्ही ते हात धुवून माझ्याकडे बघितलं? तुम्ही माझ्याकडे कसं काय बघितलं? तुम्हाला स्वप्न पडलं तर मी आले. आता मी काय डोळे झाकून बसू का मग दुकानामध्ये? तुम्ही शिट्टी मारल्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघितलं. हे बाई काही पण काय बोलती? मी शिट्टी मारली? कुणी मारली मला शिट्टी? अरे मला शिट्टी तरी मारता येते का? अहो काय खोटं बोलता. तुमच्या अंगात किती किडे आणि किती वळवळ करता ना मला चांगलं माहिती. आजच नाही ओळखत तुम्हाला. अहो नुसती बाई दिसली का तुमच्या अंगात येतं तुम्ही मला बघूनच शिट्टी मारली. काही नको बोलू, 4 गावाचे लोक ऐकतील. 4 गावाच्या लोकांना कळायला पाहिजे हा माणूस किती खोडीचा आहे म्हणून. अरे पण मी मारलीच नाही तर कशाला माझ्या राळ घेती तू? शामराव खोटं बोल नका. मी ना ते सुरकेला सांगून देईल का तुझा नवरा येता जाता बाहेर ना शिट्ट्या मारतो म्हणून. ए बाई चांगला सुरळीत संसार चाललाय तर कशाला उगाच त्यात तेल टाकी तू? काय एवढी भीती वाटते तर मारायचीच नाही ना शिट्टी. अरे पण- तुम्ही शिट्टी मारली का? अगं नाहीच मारता येत मला. वाजते तरी का? किती नाटक करता काय खरं नाही या लोकांचं. आईला आवड. आता बघितलं ना आता परत मारली ना तुम्ही शिट्टी. अगं नाही मला मारताच येत नाही. शामराव खरंच नाही मारली मी. चिन्ह दाता पाडायला लावून आता काय राहिलं बघा तुमच्या सुरकेला सांगतच असते. दात पडू शिट्ट्या वाजत्या उलट मग परत. शामराव अगं नाही मी नाही मारली. असं वाटतं ना तुमचं लगेच नरड दाबून मग आता काही करावं काय तुम्हाला? मी नाही मारली हे सांगून ठेवतो. जाय तू. बघा तेच तुमच्याकडं. त्याला सकाळ सकाळ मूड खराब केला बा. वैताग आलाय मला ते. डोक्याला ताण. काय डोक्याला माय बेताप झाला असता बाबा आता. म्हणजे काय ते सुगंधाताई भेटल्या त्या म्हणलं कोण शिट्ट्या मारते काय माहित. अहो आता तर इथून गेली. हा का? अहो मी आपलं इथं हात धुत होतो आणि ती समोरून आली. मी पाहिलं तिच्याकडं. हा. मला म्हणे तो शिट्टी मारली. मी म्हणलं अहो मला शिट्टी वाजवताच येत नाही. ते म्हणले नाही तुम्ही शिट्टी मारली आणि तुमच्या बायकोला जाऊन सांगितलं तुम्ही बायकाला पाहून शिट्ट्या मारता म्हणून. आता हे काय घेण्या देण्याचा कुठं झाला का नाही? ए, यार, हळूच नीट- ना, ते झुरळवाणी तोंडाचं बघितलं का? शामरावचं दुकानाचा नाश करशील तू. येडपट्या. भरूनच घ्यायला पाहिजे वाटतं. ए तर म्हणतो आपले पण तुम्ही दोघं तर शिट्ट्या नाही मारित ना? ए, झाल्या अरे नको ते उद्योग नको घरी जाऊ राव. ठीक आहे. माझ्या बायकोला जाऊन सांगेन राव घरी. मी तुम्हाला माहिती राव शिट्टी ऊन नाही तर शिट्टी मारीन. हा, तेवढा याला ऊ नाही करता येत. याला वाजता येत असणारी शिट्टी हो रान कटाळे. झालंय. सात अंकाचा श्याम मी दिसतो का रे तुम्हाला? अहो ती सुगंधा आम्ही सुट्टी नाही वाजली होय ठीक आहे. तुम्हाला बोलले का? हा, मग ए आमचं मग मला एक कळा ना तोच शिट्टी नाही मारली हिने नाही मारली हिने नाही मारली मग ते सुगंधाताईला शिट्टी मारतोय कोण? अहो गावात घेण्या देण्याचा ताप होतोय ना. ती बाई कोणाला बोलू राहिली मग वसकान तोंड अरे टाकून. त्याच्या नवऱ्याला बिवऱ्याला जर सांगितलं तिने जर पोलीस स्टेशनला वगैरे हा सांगितलं ना, होय ना बाबा. तर तुम्हाला हे लावते ना. खरंय ना. आम्हाला काय आम्ही थोडी मारली एक शिट्टी. काम करा आता तुम्ही तर मारित नाहीत ना तुम्ही तर हे चोर नाहीत ना मग तुम्ही शोध लावा ना नेमकं शिट्टी कोण मारताय ते. तुम्हाला एवढं बी सांगावं लागतं का? आपल्यावर जर एखादं लांछन आलं तर ते कशामुळे आलं हेच बघायला पाहिजे ना. गावात कोण आहे ना आपल्याला शोध त्याचा काढावा. शोध लावा जरा थोडं. सोपी आड्या ना डेपोटी. काय? आपण चौघ बी जाऊन अख्खं गाव होंडाळून काढू ना कोण मारतय बघू आपण. बघू डेपुटी आपण. शिट्टीचा आवाज आला का त्या दिशेला जायचं. मग बरं एक काम करतात सुगंधाताईला बी कळू नका देऊ. नाही, नाही. त्यांना चलू द्या आपण साईडला कुठेतरी थांबू मग बघू कोण शिट्टी मारते. चालतंय. चला चला चला. चल. सुगंधा अय सुगंधा सुगंधा हे ठीक आहे बघ रे. बघ रे आवाज दे तिला. वहिनी साठी लावेली. घरी नाही का? नाही नाही एक काम कर दरवाजा लावलाय म्हणलं सुगंधाताई कुठेतरी बाहेरच गेले आहेत आता बरोबर पुढे येत गेलेत बघा शोधा आणि त्यांच्या मागं थांबा आपू आणि मग अंदाज येईल ना आपल्याला कोण शिट्टी मारते ती. मग थांबून कसा अंदाज येईन आपल्याला? माग म्हणजे साईडला थांबायचे रे याला पाट्यावर लपून कुठेतरी थांबायचं. एक काम करा काय तुम्ही आहे ना असं चला. हा. मग सुगंध समोरून आली तर कोणतरी शिट्टी वाजीन ना मग आम्ही धरू. आहे की नाही? ठीक आहे. मला नाही जाल्याला चाललो आपण नाही एक काम कर तू चल मग बघू कोण शिट्टी मारते. हा, हा, चल. मला मारीन ती. नाही माहिती आम्ही ऐकता माग जाल्या आहे ना आम्ही धरतो म्हणजे बरं आहे भाऊ म्हणजे नाही नाही काय नाही होत. चल तू चल पुढे मांजराच्या घरात गण तूच बांध. चल चल. ते
मी नाही मी धरली 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 शिट्टी धरली, धरली 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 हो की पारी होती पारी. रुपाताई तुला काही डोकं बी काय का ग? बघितलं का आता तुम्ही पण काय करू शकला नाही. काय म्हणायचे मी वागीन आहे वागीन फाडून खाईन सगळ्याला बघ कशी बोलीन. काय केलं हो तुम्ही? अगं बाई तुला माहिती का म्हणजे लोकांना काय बडबड केली आणि ते गावातलेच लोक आहे. अरे पण चाललंय काय तुमचं? शिट्टी तू मारती ती आळ आमच्यावर घेते आमचा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ना. माझं माफ काढलं त्यांनी माझं. रुपाताई तुम्हाला काय गावातल्या गडी माणसाला मार घालत होता काय? सुगंधाताईला चिठ्ठी मारलेली दाखव. सकाळी बाजारात गेलो हा. बाजारात एका माणसाने आम्हाला बडबड केली. आम्हाला हिला बडबड केली. हा तेच तुम्ही नव्हताच जसं काय की. मग मला नाही बडबड केली त्यांनी, तुलाच केली. हा हेच दाखवून द्यायचं हा, होतं हे मला. दाखवून द्यायचं होतं. त्या माणसाने बडबड केली पण मी त्याला काहीच बोलले नाही कारण की मी नमतापणा घेतला. ह्यांनी त्या माणसाला चांगलं झोडून काढलं आणि घरी आले तर मला म्हणतात अगं रुपये गावापाशी वाघ बनती आणि तिथं गप बसली बघ मी वाघीने मी कशी बोलली बघ माझ्यासमोर कोणी तोंड सुद्धा उचलत नाही. लय कौतुक. आणि हे माझा नवरा त्यांचं कौतुक करत होता. मला आत्ताशी कळलं आपल्या गावात कुणीच वागीन नाही. हा. झाल्या घरची झाल्या पण तो घराने युनिकच आहे बरं का. खरंच आहे. बरं का सगळ्यापेक्षा वेगळं डोकं चलत. म्हणजे एक पण हे ताप देत त्या होता. रुपाताईला दाखवून द्यायचं होतं की यांचं काय नाही हे नाही तर वागीन किंवा यांना हे बी काय करीत नाही हा असं. मग? आपण गडी माणसाने मार खाल्ला असताना तुमच्या याच्यात. मग ह्यांना कळलं पाहिजे ना की ह्यांनी मला किती नावं ठेवली. माझं काय आहे का नाही माझी इज्जत गेली ना. पुढे लोकांनी तुला हाणलं बी ना तरी मी डोक्यात नसते. पागल कुणीकडे. हाय का बघा करून सवरून त्याच गेल्या. यातून काय सिद्ध होतं की वेळ प्रसंग पाहून नम्रता घेतली पाहिजे. नम्रता घेतली बरोबर पाहिजे. तुमचं. आणि अजून एक सिद्ध असं होतं नाही. अजून एक सिद्ध होतं आपण जे पाहतो ते नसतंच. हा. सगळ्यावर संशय खाला सुगंधाताईनं निघाला वेगळाच माणूस. हा? बरोबर ना. आणि पहिली गोष्ट भरली की बायाला बाया शिट्टी मारती. बाप रे चला मग काय असतंयच मग स्वतःच काहीतरी जपावं जा, लागतं घेऊन जा. ना. हा. नको बाबा. काय का